सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी का भरली जाते माहिती आहे का? असं मानलं जातं की या पवित्र महिन्यात कुलदेवीला ओटी अर्पण केल्याने घरातील अडचणी दूर होतात आणि देवीची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते. म्हणतात या पवित्र महिन्यात कुलदेवीची ओटी अर्पण केल्याने देवीची कृपा अखंड घरावर राहते. चला जाणून घ्या. कुलदेवी म्हणजे आपल्या संपूर्ण कुळाचे रक्षण करणारी देवी. प्रत्येक घराची, प्रत्येक वंशाची एक कुलदेवी असते. काहीची अंबाबाई असते कोल्हापूरची, तुळजापूरची तुळजाभवानी माता, काहींची माहूरगड वासिनी, काहींची सप्तशृंगी माता. बरेचशा अशा देवीचे मंदिर आहेत ज्यांची ते कुलदेवी असते. घरातील शुभकार्य असो, संकट असो किंवा आनंदाचा क्षण असतो किंवा अधिक मास असो, कुलदेवीचे स्मरण सर्वप्रथम केले जाते. असं मानलं जाते की अधिक महिन्यात कुलदेवीची विशेष पूजा अर्चना आणि ओटी भरल्याने देवीची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते. घरात सुख, शांती, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आता ओटी म्हणजे काय ते आपण बघू. ओटी भरणं म्हणजे देवीला आदराने आणि भक्तिभावाने सौभाग्याचे साहित्य अर्पण करणं. ही फक्त पूजा अर्चना नसून आपल्या भक्तीचे प्रतीक मानले जाते. अधिक महिन्यात काही महिला, काही ठिकाणी देवी, काही स्त्रिया देवीसमोर खण, नारळ, तांदूळ, साडी, हळदी कुंकू, फुले, फळे अर्पण करून ओटी भरतात. काही ठिकाणी 33 तांदूळ, 33 फुले किंवा 33 दिवे अर्पण करण्याची परंपरा आहे. ओटी कशी भरतात ते आपण बघूयात. सर्वप्रथम घर स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून सजवलं जातं. रांगोळी काढली जाते. देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो. आपल्याला त्या कुलदेवीच्या त्या ठिकाणी नाही जाता आले, आपण घरगुती सुद्धा अशा पद्धतीने ओटी भरायची. त्यानंतर देवीला हळदी कुंकू व्हायची, फुले अर्पण करायची. ओटीमध्ये नारळ, फळ, खण आणि वस्त्र ठेवलं जातं. साडीच ठेवली जाते. काही जण काय तांदूळ घेऊन त्यावर नारळ सुद्धा म्हणजे खणनाराने ओटी भरतात आणि देवीला ते अर्पण करतात. आरती करतात. आरती करून कुटुंबासाठी सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते. या परंपरेमागची भावना काय आहे? पूर्वीच्या काळात घरातील महिला अधिक महिन्यात विशेष भक्तिभावाने देवीची सेवा करायच्या. कारण त्यांना वाटायचं की कुलदेवी प्रसन्न झाली की घरावर कोणतंच संकट येत नाही. म्हणूनच ओटीमध्ये फक्त वस्तू अर्पण केल्या जात नाहीत, अर्पण केली जाते भक्ती, कुटुंबासाठी प्रेम आणि देवीवरील अखंड विश्वास. अधिक महिन्यात भक्तिभावाने कुलदेवीची पूजा अर्चना आणि ओटी भरल्याने काय होते? घरात सुख शांती राहते, आर्थिक अडचणी कमी होतात, देवीचे संरक्षण आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहते असं मानलं जातं. म्हणूनच अनेक महिला आजही अधिक महिन्यात कुलदेवीचे नामस्मरण, आरती, ओटी भक्तीने करतात. परंपरा जपली की संस्कृती जिवंत राहते आणि कुलदेवीवरील भक्ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. कुलदेवीची ओटी म्हणजे काय? फक्त हळदी कुंकू, नारळ आणि फुले अर्पण करणे नाही. ते आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी केलेली प्रार्थना, आपल्या कुळाच्या रक्षणासाठी व्यक्त केलेला विश्वास आहे आणि आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणारी एक पवित्र परंपरा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक परंपरा हळूहळू कमी होत चालल्या आहेत, पण अशा परंपरा जपल्या तरच पुढच्या पिढीला आपल्या संस्काराची खरी ओळख मिळेल. म्हणूनच अधिक महिन्यात भक्तिभावाने कुलदेवीचे स्मरण करावं, ओटी अर्पण करावं आणि देवी समोर मनापासून प्रार्थना करावं. असं मानलं जाते की जिथे कुलदेवीचा आशीर्वाद असतो तिथे किंवा त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी कायम नांदते. भक्तीने केलेली छोटीशी सेवा देखील देवीपर्यंत नक्की पोहोचते. कुलदेवीची ओटी भरण्याची परंपरा बहुतेक ठिकाणी असते. हे कुठं आता कोणत्या पुराणात आहे का? पुराणात नाही, तर ती लोक परंपरा आणि कुलाचार म्हणून पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. तिचा थेट उल्लेख एखाद्या एका पुराणात स्पष्टपणे आढळत नाही. पण देवी पूजा अर्चना, सौभाग्य वस्तू अर्पण आणि स्त्री पूजन याचे महत्त्व अनेक पुराणामध्ये सांगितले. एक काळ असा होता की जेव्हा अधिक महिन्याचे चाऊल लागताच घराघरात आनंदाचं वातावरण असायचं. सुवासिनीची च्या हळदी कुंकाच्या घराघरात कुलदेवीची ओटी भरली जायची आणि ही परंपरा पूर्वीपासून राहायची. त्यामुळे अधिक महिन्यात अवश्य आपल्या कुलदेवीची ओटी भरावी, त्या स्थळाला जावं. किंवा आता कुलदेवी कोणाची माहूरची असते, माहूरगड वासिनी, किंवा सप्तशृंगीची सप्तशृंगी देवी, किंवा तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची लक्ष्मी माता, अजून काही बऱ्याचशा अशा देवी आहेत त्या तिथं आपण अधिक महिन्यात अवश्य जाऊन कुलदेवीची ओटी, सालंकृत अशी ओटी करावी. ओटी, भोगी सर्व सालंकृत करावं अधिक महिन्यामध्ये.
एखाद्या वेळेस आपल्याला नाही जाता आले, आपण घरगुती पद्धतीनं छोटे छोटे नियम हे करून कुलदेवीची ओटी भरावी आणि जेव्हा आपलं जाणं झालं तेव्हा ती ओटी तिथं त्या स्थळी नेऊन ठेवावी. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला आपल्या शहरामध्ये देवीचं मंदिर असतं, त्या मंदिरात ठेवले तरी चालते. शक्यतो आपण तिथंच नेऊन ती ओटी ठेवावी. नाही जाता आले तर आपण आपल्या शहरातील जे देवीचं कुलदैवत आहे तिथं अवश्य ही ओटी ठेवावी. कारण अधिक महिन्यात अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे कुलदेवीची ओटी भरणं. कुलदेवीची ओटी भरणं म्हणजे साक्षात कुलदेवीचा कृपा मिळवण्यासारखंच आहे. जय कुलदेवता, जय माता देवी.